दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा 700 श्लोकी ग्रंथ आहे. तर यात एकूण 13 अध्याय आहेत. यातील 13 अध्याय पूर्ण वाचन केल्यानंतर एक पारायण पूर्ण होतो आणि असे 14 वेळा पूर्ण पोथी वाचल्यानंतर तुमचे 14 पाठ पूर्ण होतात आणि 14 पाठ पूर्ण केल्यानंतर नवचंडी यज्ञ केल्याचे पुण्यफळ मिळते. हा पाठ कसं करावा तर देवासमोर बसून आपण पाठावरती वस्त्र अंथरून त्यावर पोथी ठेवावी. पोथी मांडीवर किंवा हातात घेऊ नये. त्यानंतर पोथीला हळदी कुंकू लावावे आणि स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यावे. त्यानंतर या पोथीतील दिव्या कवच, अर्गला स्तोत्र, कीलकम स्तोत्र, रात्री सूक्त यांचे पठण करावे आणि त्यानंतर 1 ते 13 अध्याय वाचन करावे. हे अध्याय वाचन झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त पठण करावे. प्रादानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि क्षमापन स्तोत्र इथपर्यंत आपल्याला पठण करायचे आहे. त्यानंतर 1 माळ नवर्ण मंत्राचा करायचा आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला पोथी वाचन सुरू करण्याआधी स्वामी स्तवन म्हणायचे आहे आणि 1 माळ श्री स्वामी समर्थांची घ्यायची आहे. त्यानंतर पोथी वाचनास सुरुवात करायची आहे. या पोथीचे 2-2 पाठ तुम्ही पहिले 5 दिवस करू शकता आणि नंतरच्या 4 दिवसात तुम्ही 1 पाठ करू शकता. अशा प्रकारे 9 दिवसात तुमचे 14 पाठ पूर्ण होतील आणि या नवरात्रीच्या काळात तुम्ही 14 पाठ शक्य नसेल तर 1 तरी पाठ पूर्ण करावा. यासंबंधीची डिटेल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. तेथे तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.